जुन्या काळातल्या भयान गोष्टी या सिरीजमधला हा चौथा एपिसोड आहे. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर अदिती पाटील यांनी पाठवला आहे. ही गोष्ट माझ्या आजोबांसोबत, म्हणजे माझ्या आईच्या वडिलांसोबत 1985 मध्ये घडली होती. त्यांना आम्ही बाबा म्हणायचो. आम्ही राहायला धुळ्याला आहोत, पण त्यांच्या आजारपणामुळे त्यांना सुरत येथे ऑपरेशनसाठी आणले होते. एक दिवसाआधी तिथल्या एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांचे ऑपरेशन झाले, पण त्यांना ऑपरेशनसाठी भूल दिल्यामुळे ते बरेच तास शुद्धीत नव्हते. त्याचा असर हळूहळू कमी झाला. तसे रात्री सुमारे 1 किंवा 1:30च्या सुमारास त्यांना जाग आली. जसे शुद्धीत आले तसे त्यांना खूप तहान लागली होती. त्यांनी आवाज दिला, पण आसपास कोणीच नव्हते. त्यांचे मोठे भाऊ त्यांच्या सोबत आले होते, पण डॉक्टर म्हणाले की भूल दिल्यामुळे सकाळपर्यंत शुद्ध येणार नाही, म्हणून ते घरी निघून गेले आणि पहाटे येणार होते. बाबांची रूम 3ऱ्या मजल्यावर होती आणि आश्चर्य म्हणजे त्या पूर्ण वॉर्डमध्ये कोणीच नव्हतं. ना नर्स, ना डॉक्टर, ना कोणी पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक. बराच वेळ त्यांनी वाट पाहिली. मग नंतर तहान असह्य झाली. घसा इतका कोरडा पडला की त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. ते प्रयत्न करत हळूहळू उठले आणि पाणी शोधू लागले. पाण्याचा जग मिळाला, पण तो रिकामा होता. त्या खोलीत पाणी नव्हते. तसे त्यांना आठवले की त्याच मजल्यावर एका कोपऱ्यात पिण्याच्या पाण्याचा नळ आहे. हळूहळू करत ते तिथून बाहेर पडले आणि त्या दिशेला चालू लागले. त्या दिवशी विजेचा काहीतरी प्रॉब्लेम होता, कारण कॉरिडॉरमधले लाईट्स सतत फ्लिकर करत होते. त्या 2 मिनिटांत ते इतके बंद चालू व्हायला लागले की त्यांचे डोके गरगरू लागले. तरीही ते कसे बसे चालत तिथपर्यंत येऊन पोहोचले. बाजूलाच बाथरूम होते. ते पाणी पिणार तितक्यात बाथरूममधून पाण्याचा आवाज येऊ लागला. जणू काही बरेच नळ एकत्र सुरू झाले असावेत. त्यांना वाटले की बाथरूममध्ये कोणी असेल. त्यांनी आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. ते आत पाहायला गेले, पण आत मात्र कोणीच नव्हतं. आणि जसे ते आत गेले तसा पाण्याचा आवाज वगैरे सगळे एकदम शांत झाले. ते बाहेर जायला जसे मागे वळले तसे जागी स्तब्ध झाले. समोरचे हृदय पिळवटून टाकणारे भयान आणि किळसवाणे दृश्य ते पाहतच राहिले. त्यांच्या समोर अर्धवट जळालेलं पूर्ण कुटुंब उभं होतं. 5 ते 6 वर्षांचा लहान मुलगा, 12-13 वर्षांची मुलगी आणि त्या दोघांचे आई वडील. कदाचित आगीत जळल्यामुळे शरीरावरची कातडी वितळून खाली लोंबत होती. चेहरा आणि खांद्याचा भाग अर्धवट जळाला होता. सुरुवातीला तर त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही की ते जे पाहत आहेत ते खरं आहे की नाही. त्यांना दरदरून घाम फुटला. काय करावं काही समजत नव्हतं. ते चौघेही त्यांच्याकडे अतिशय रागाने पाहत होते. बाबांनी मागचा पुढचा विचार न करता तिथून पळायला सुरुवात केली. खरं तर ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना जी भूल दिली गेली होती त्यातून ते पूर्णपणे शुद्धीतही आले नव्हते. त्या तहान आणि भुकेने व्याकुळ होते. तरीही ते जीवाच्या आकांताने जिथे वाट मिळेल तिकडे पडत धडपडत धावू लागले. खालच्या मजल्यावर येण्याचा अतोनात प्रयत्न करू लागले.
त्यावेळी त्यांचे ऑपरेशन झाले आहे हे सुद्धा ते विसरून गेले होते. पळताना त्यांचे सर्व टाके तुटले. कसेबसे ते खाली आले, पण खूप रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. काही वेळानंतर जेव्हा कंपाऊंडर तिथे आला तेव्हा त्याने बाबांना रक्त आलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहिले. लगेच एका शिपायाला बोलवून त्या दोघांनी बाबांना उचलून जवळच्या एका बेडवर ठेवले. तात्काळ नाईट शिफ्टवर असणाऱ्या डॉक्टरला बोलावले. पुन्हा त्यांचे छोटे ऑपरेशन करून टाके देण्यात आले. जवळपास 2 दिवस ते शुद्धीत नव्हते. जेव्हा जाग आली तेव्हा त्यांचे मोठे भाऊ आणि इतर नातेवाईक सगळे जवळ येऊन बसले होते. घडलेला सर्व प्रकार त्यांनी घरच्यांना सांगितला. घरच्यांना मात्र विश्वासच बसला नाही. काही दिवस उलटले. बाबा पूर्ण बरे झाले. तेव्हा त्यांनी या प्रकाराबद्दल काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना खूप विचित्र गोष्ट कळली. ते हॉस्पिटल होण्याआधी तिथे एक मोठे हॉटेल होते. त्या हॉटेलला अचानक आग लागल्यामुळे तिथले कर्मचारी आणि मालकाचे कुटुंब आगीत जळून मरण पावले होते. बरेच वर्ष ते बंद होते. नंतर ते पाडून त्या जागी मोठे हॉस्पिटल उभारण्यात आले. फक्त बाबांनाच नाही तर त्या हॉस्पिटलला येणाऱ्या भरपूर लोकांना तिथे असेच भयानक अनुभव आले आहेत. म्हणून रात्रीच्या वेळी तिथे जास्त पेशंट किंवा हॉस्पिटलचा स्टाफ थांबत नाही. फक्त कंपाऊंडर आणि 1-2 शिपाई बाहेरच्या बाजूला थांबत असत. हेच एक कारण होते त्या रात्री त्या मजल्यावर कोणीही नसायचे. आज इतकी वर्ष उलटली तरी अजूनही काही जणांना तिथे भयानक अनुभव येतात. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर दीक्षा मांढरे यांनी पाठवला आहे. हा अनुभव माझ्या आयुष्यात मनात खोलवर रुजून बसणारा ठरला आहे. अनुभव माझ्या आईने मला अनेक वर्षांनंतर सांगितला होता. ही घटना तिच्यासोबत प्रत्यक्ष घडलेली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात नेरी नावाचे एक छोटंसं खेडेगाव आहे. तिथे माझ्या आईचा आजोळ आहे. आम्ही मात्र नागपूरला राहत होतो. त्या काळात मी फक्त 5 ते 6 वर्षांची असेन. आयुष्याची जाणीव नव्हती, पण वातावरणातली गंभीरता, घरातली शांतता आणि मोठ्यांच्या चेहऱ्यावरचं दडपण हे सगळं आजही अस्पष्टपणे आठवतं. तेव्हा माझ्या आईची काकू मरण पावली होती. मैतीसाठी आमचं पूर्ण कुटुंब नेरीला गेलं. माझे आई वडील, मी, माझी आजी, माझे 3 मामा आणि त्या 3 मामांचे संपूर्ण कुटुंब, अगदी सगळेच. आई त्यावेळी गरोदर होती. तिच्या चेहऱ्यावर कायमच तणाव असायचा, पण तरीही ती सर्व विधींमध्ये सहभागी झाली होती. गावात गेल्यावर आधी अंत्यदर्शन, मग स्मशानात अंत्यविधी. 4 दिवस आम्ही तिथेच होतो. मरणाचं सावट अजूनही घरावर पसरलेलं होतं. रात्रीच्या वेळी घरात एक विचित्र शांतता असायची. जणू कोणी न बोलता काहीतरी दडपून ठेवलंय. 4 दिवसांनी आम्ही सगळे नागपूरकडे परतीच्या प्रवासाला निघालो. पण त्यानंतर जे घडलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. नागपूरला पोहोचल्यानंतर काही वेळात आम्हाला कळलं की आईची एक चुलत बहीण, म्हणजेच मरण पावलेल्या काकूची मुलगी, आमच्या नकळत आमच्या मागे नागपूरला आली आहे. ती कोणाला काहीही न सांगता आली होती. सुरुवातीला सगळे गोंधळले. ती आलीच कशी? कोणाला सांगितलं नाही का? गावात काय सांगायचं? सगळ्यांना प्रश्न पडले होते. मग मामांनी तात्काळ गावाला फोन लावला आणि त्या एका फोनने सगळ्या मोठ्या माणसांच्या पायाखालची जमीनच सरकली. आईची ती चुलत बहीण बिनलग्नाची गरोदर होती.
ही गोष्ट लपवून ठेवली गेली होती. ती रोज शेजारच्या घरी टीव्ही बघायला जायची. तिथेच राहणाऱ्या एका माणसापासून ती गरोदर झाली होती. आणि हे सगळं समजल्यावरच माझ्या आईच्या काकूला मोठा धक्का बसला होता आणि ती तो सहन करू शकली नाही. आणि त्यातच ती अचानक गेली होती. घरात आता शोकापेक्षा जास्त भीती, लाज आणि बदनामीची चिंता होती. बिनलग्नाची गरोदर मुलगी तर ती संपूर्ण घराण्याची अब्रू होती. घरात चर्चा सुरू झाल्या. काय करायचं, गावाला कसं तोंड द्यायचं. शेवटी ठरलं, गर्भपात करायचा. ठरवलं की माझी आजी आणि मोठी मामी त्या मुलीला घेऊन दवाखान्यात जाणार. पण त्यावेळी मोठ्या मामीने एक हट्ट धरला. ती माझ्या आईला जबरदस्ती सोबत यायला सांगू लागली. आईने नकार दिला, कारण ती स्वतः गरोदर होती. तिला अशा अवघड काळात आराम करण्याची जास्त गरज होती. पण मोठी मामी ऐकायला तयार नव्हती. ती म्हणायची की तू सोबत येणार आहेस, तुझ्याशिवाय मी जाणार नाही. शेवटी आई तयार झाली आणि त्यांच्या सोबत गेली. दवाखान्यात गर्भपात झाला. ती मुलगी साधारण 1 महिना मामांच्या घरी होती. नंतर तिला परत नेरीला सोडून आले. सगळं जणू संपलं असं सगळ्यांना वाटलं. पण या 1 महिन्यात जे काही घडलं ते खूप हृदयविदारक होतं. खरा विचित्र प्रकार सुरू झाला तो दवाखान्यातून परत आल्यावर. त्या रात्री आईला विचित्र वाटायला लागलं. खूप अस्वस्थ. तिला याचं कारण कळत नव्हतं. तिला कळायला थोडा उशीर झाला की तिच्या पोटातल्या बाळाची हालचाल होत नाहीये. आई घाबरली. तिने वडिलांना सांगितलं. मामांच्या घरीही कळवलं. लागलीच तिला पुन्हा दवाखान्यात नेलं. आणि तिथे डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे सुन्न झाले. आईचाही गर्भपात झाला होता. कोणताही अपघात नाही, कोणतंही ठोस कारण नाही. आई अक्षरशः कोसळली. जेव्हा ते मृत गर्भ बाहेर काढलं ते पूर्णपणे काळं निळं पडलेलं होतं. ते दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस हादरला. कोणी काही बोललं नाही. फक्त एक अनुत्तरित प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. आईसोबत असं अचानक का घडलं? ती कुठे चुकली होती? ती फक्त सोबत गेली होती. तिने काहीच केलं नव्हतं, पण तरीही तिला सगळ्यात मोठी शिक्षा मिळाली. आईने ही गोष्ट मला सांगितली तेव्हा माझ्या अंगावरही काटा आला. खूप वाईट वाटलं, आश्चर्यही वाटलं. आणि अगदी आजही माझ्या मनात एकच प्रश्न घोळतो. आईसोबतच असं का घडलं असावं? अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राहुल मोरे यांनी पाठवला आहे. 1994 साल होतं. त्या काळात शहर आजसारखं झगमगाटाने भरलेलं नव्हतं. रात्री 10 वाजल्यानंतर बहुतेक रस्ते ओस पडायचे आणि मोजकीच वाहतूक उरायची. मोबाईल फोन, नेव्हिगेशन किंवा कोणाला तात्काळ संपर्क साधायची अजिबात सोय नव्हती. घड्याळावर वेळ पाहूनच दिवस काढावा लागायचा. मी तेव्हा एका खाजगी कंपनीत काम करत होतो आणि महिन्याचे शेवटचे दिवस म्हणजे कामाचा प्रचंड ताण असायचा. त्या रात्रीही काम आटोपून बाहेर पडलो तेव्हा थकवा इतका होता की डोकं जड झालं होतं. घरी पोहोचायचा माझा नेहमीचा रस्ता तसा सुरक्षित होता, पण तो थोडा लांब पडायचा. त्या रस्त्यावर रात्रीसुद्धा थोडीफार वर्दळ असायची, पण एक शॉर्टकट होता जो थेट रेल्वे फाटकातून जायचा. तो रस्ता धरला तर 10 ते 15 मिनिटं सहज वाचायची. दिवसा त्या फाटकावर गर्दी असायची. ट्रक, रिक्षा, स्कूटर, लोकांची लगबग दिसायची.
पण रात्री तिथे एक वेगळी शांतता पसरायची, जी कधी कधी अंगावर काटा आणायची. त्या फाटकाबद्दल काही गोष्टी ऐकून होतो. कोणी सरळ सरळ सांगायचं नाही, पण चर्चेतून कळायचं की रात्री उशिरा तिथे थांबणं चांगलं नाही. काही जण म्हणायचे की तिथे अपघात झालेल्या लोकांचा वास आहे, पण मी या सगळ्या गोष्टी ऐकून हसण्यावर न्यायचो. मला वाटायचं की थकलेल्या डोक्याला भीतीचं रूप देण्याचा हा प्रकार. त्या रात्री मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती. कामाचा ताण, शरीराचा थकवा आणि घरी पोहोचायची घाई, या सगळ्यामुळे मी शॉर्टकटच घ्यायचं ठरवलं. स्कूटर हळू चालवत मी त्या रस्त्यावर वळलो. रस्त्यावर हलकासा ओलावा होता, जणू काही तासभर आधी पाऊस पडून गेलाय. स्ट्रीट लाईट्सपैकी काही बंद होत्या आणि उरलेल्या दिव्यांचा प्रकाशही फिकट वाटत होता. आसपास शांतता इतकी होती की स्कूटरच्या इंजिनचा आवाज सुद्धा अनावश्यक मोठा वाटत होता. फाटक जवळ येताच मी गाडी कमी वेगात आणली. अंदाज केल्याप्रमाणे फाटक बंद होतं, पण लगेचच एक गोष्ट लक्षात आली, जी नेहमीपेक्षा वेगळी होती. फाटकाजवळ असलेला छोटा केबिन पूर्ण अंधारात होता. तिथे नेहमी दिसणारा गार्ड दिसत नव्हता. लाल कंदील किंवा कुठलाही इशारा देणारा दिवा पेटलेला नव्हता. साधारणपणे अशा वेळी दूरवर ट्रेनचा आवाज ऐकू यायचा, पण त्या रात्री कान टवकारून ऐकलं तरी काहीच वाटत नव्हतं. मी स्कूटर थांबवली आणि वाट पाहू लागलो. 1-2 मिनिटं गेली, मग 3, 4, 5. वेळ पुढे सरकत होती, पण परिस्थिती बदलत नव्हती. फाटक बंदच होतं आणि ट्रेनचा काहीच पत्ता नव्हता. आजूबाजूला नजर टाकली, पण रस्ता पूर्णपणे रिकामा होता. त्या शांततेत एक विचित्र दडपण जाणवत होतं, जणू काही अदृश्य गोष्ट आसपास आहे. त्या क्षणी मला भीती वाटायला लागली. थोड्या वेळाने मला रुळाच्या पलीकडच्या बाजूला काहीतरी हलताना जाणवलं. सुरुवातीला मला वाटलं की वाऱ्यामुळे झाडांच्या सावल्या असतील, पण ती हालचाल खूप वेगळीच होती. ती सावली रुळांच्या दिशेने येत होती. स्पष्ट आकृती नव्हती, पण तिचं अस्तित्व नाकारता येत नव्हतं. मनात विचार आला की कदाचित कोणी माणूस असेल, पण त्यावेळी तिथे कोणी असण्याचं कारणच नव्हतं. मी नजर रोखून पाहत राहिलो. ती आकृती आता रुळाच्या जवळ पोहोचली. तिचा आकार ठोस नव्हता, जणू धूर किंवा धुके एकत्र जमून काहीतरी रूप घेत आहे असं वाटत होतं. त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला. डोक्यात विचार सुरू झाले की आपण इथे थांबणं चुकीचं तर नाही ना, पण फाटक बंद असल्यामुळे पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता. तेवढ्यात मला जमिनीतून येणारी हलकी कंपनी जाणवू लागली. ही कंपनी मला ओळखीची होती. ट्रेन येण्याआधी जी सूक्ष्म कंपनं जाणवतात तशीच ती होती. माझं लक्ष पुन्हा रुळांकडे गेलं, पण अजूनही कुठलाही प्रकाश, हॉर्न किंवा इंजिनचा आवाज नव्हता. पण ती धडधड हळूहळू वाढत होती. मनात भीती आणि गोंधळ दोन्ही एकाच वेळी दाटून आले. फाटक अजूनही बंदच होतं, पण अचानक त्याचा एक दांडा हळूहळू वर जायला लागला. त्या क्षणी माझ्या शरीरातून थंड शिरशिरी उठली. जर ट्रेन येत असेल तर फाटक उघडायला नको होतं. हा साधा तर्क माझ्या डोक्यात घुमू लागला, पण प्रत्यक्षात फाटक पूर्ण उघडलं आणि रूळ मोकळे दिसू लागले. तरीही जमिनीतील कंपनी थांबली नव्हती. माझं डोकं काम करायचं बंद झालं. भीती असूनही तिथे थांबणं अशक्य होतं. मी स्कूटर सुरू केली आणि हळूहळू पुढे सरकलो. रुळांवर चढताना मनात एकच विचार होता, इथून पटकन निघायचं. पण जसं मी रुळांच्या मधोमध पोहोचलो तसं छातीत एक विचित्र दाब जाणवला. श्वास घेणं कठीण झालं, जणू हवा अचानक नाहीशी झाली आणि त्या क्षणी कंटाळा बसवणारा हॉर्न ऐकू आला. तो आवाज इतका जवळचा होता की हृदय थांबेल असं वाटलं.
जणू अवघ्या काही फुटांवर ट्रेन आहे. डोळ्यांसमोर एक काळा प्रचंड आकार क्षणभर चमकून गेला. मी काहीच प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. शरीर गोठल्यासारखं झालं आणि पुढचं काही क्षण मला काहीच आठवत नाही. शुद्धीवर आलो तेव्हा मी रुळांच्या बाजूला पडलेलो. डोकं गरगरत होतं. अंगावर वेदना होत्या. स्कूटर काही अंतरावर पडलेली होती आणि तिचं बऱ्याच अंशी नुकसान झालेलं. आजूबाजूला पाहिलं पण कुठेही ट्रेन नव्हती. फाटक तसंच बंद होतं आणि त्या परिसरात तीच भीषण शांतता पसरलेली होती. जणू काही घडलंच नव्हतं. घरी पोहोचल्यानंतर आणि थोडी शुद्ध आल्यावर मी त्या रात्रीबद्दल चौकशी केली. मला कळलं की काही वर्षांपूर्वी त्याच दिवशी एक भीषण अपघात झाला होता, ज्यात गार्डसह काही लोकांचा जागीच मृत्यू झालेला. त्या घटनेनंतर काही रात्री तिथे विचित्र आवाज आणि दृश्य दिसतात. आजही त्या घटनेचा विचार केला की अंगावर शहारा येतो. मी कोणत्याही रेल्वे फाटकाजवळ थांबलो तरी ट्रेन डोळ्यांसमोरून जाईपर्यंत पुढे जात नाही. कारण त्या रात्री मला कळलं की काही वेळा जे मार्ग मोकळे दिसतात ते प्रत्यक्षात मोकळे नसतातच. काही फाटकं उघडतात पण ती कदाचित माणसांसाठी नसतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.